अगोदर लक्षात घेतलं पाहिजे। जेम्स डग्लस नावाचा एक इंग्रज अधिकारी भारतात आला। छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून तो भारतात आला। भारतात आल्यानंतर त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला। शिवाजी महाराजांची समाधी सापडली नाही। तो दुःखी झाला, अंतःकरणातून सुन्न झाला आणि त्यानं टाइम्स ऑफ इंडिया नावाच्या वृत्तपत्रात एक लेख लिहिला। त्या लेखात त्यानं ती खंत व्यक्त केली आणि तो सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून मी या देशात आलोय, पण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सापडली नाही म्हणून मी फार दुःखी झालोय। हा लेख महात्मा ज्योतिबा फुलेंनी वाचला। महात्मा ज्योतिबा फुले त्या काळात टाइम्स ऑफ इंडिया नावाचा पेपर वाचत होते। तो पेपर वाचल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी विचार केला, अरे ज्या राजाची कीर्ती ऐकून विदेशातून लोक आमच्या देशात येतात त्या राजाची समाधी सापडली पाहिजे। महात्मा ज्योतिबा फुले रायगडावर गेले। दिवस होता 15 फेब्रुवारी 1869। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला, समाधी सापडली नाही। दिवस निघाला 16 फेब्रुवारी 1869, समाधी सापडली नाही। दिवस निघाला 17 फेब्रुवारी, समाधी सापडली नाही।